Hello students, welcome back to the S-Chemist YouTube channel. Today we are going to see the most important point from coordination compound, that is the IUPAC nomenclature of coordination compound, which gives you 4 marks in any competitive exam. To understand the IUPAC nomenclature of coordination compound, you must know name of the ligand and its IUPAC name, charge present on the ligand, that is classification of ligand on the basis of electrical charge, that is neutral ligands, cationic ligands and anionic ligands, and the number of charge present on the ligands, right? So starting with IUPAC nomenclature, the rules which are given by IUPAC, that the first rule, cation is named first followed by the name of anion. मीठ आपण ऐकलेला आहे, मीठ आपण खाल्लेला आहे, मिठाला आपण काय म्हणतो, सोडियम क्लोराइड म्हणतो. मीठ लिहितो कसं आपण, NaCl, नाव त्याचं कसं लिहितो आपण, सोडियम क्लोराइड. आता सोडियम द नेम एंड्स विथ IUM, chloride the end with ID. IUM stands for positive charge, ID stands for negative charge. म्हणजे इनऑर्गॅनिक कंपाऊंड चा फॉर्म्युला लिहिताना पहिल्यांदा कटायन लिहितात, नंतर आनायन लिहितात. मग जसा फॉर्म्युला लिहितात तसंच नाव लिहायचं असतं. कटायनचं नाव पहिल्यांदा लिहायचं, आनायनचं नाव नंतर लिहायचं. इनऑर्गॅनिकचे नियम आहेत, right? So name of the cation is written first followed by the name of anion. आता लिहिताना आपण असं लिहित नाही कधी क्लोरीन आणि नंतर सोडियम, असं कधी लिहित नाही. आणि नाव सुद्धा लिहिताना क्लोराइड सोडियम असं काय कधी आपण म्हणत नाही. त्यामुळं कटायनचं नाव पहिल्यांदा आणि आनायनचं नाव नंतर लिहावं लागतं इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये. सो नेम ऑफ द कटायन इज फर्स्ट फॉलोड बाय द नेम ऑफ आनायन. आता काउंटर आयन कधी लिहायचा आणि कॉम्प्लेक्स आयन कशाला लिहायचा, जसं दिलंय तसंच लिहायचं. काउंटर आयन पहिल्यांदा असेल तर काउंटर आयनचं नाव पहिल्यांदा, कॉम्प्लेक्स आयन जर पहिल्यांदा असेल तर कॉम्प्लेक्स आयनचं नाव पहिल्यांदा. आता काउंटर आयनच्या बाबतीत आपल्याला कसं लिहावं लागेल, समजा मी इथं एक्झाम्पल घेतली K4FeCl6 आणि दुसरं एक्झाम्पल घेतलं मी कोबाल्ट NH3, राईट. इथं मी 3 लिहिले, राईट. इथं मी 4 लिहितो, 4Cl2 आणि बाहेर मी एक बघा Cl लिहिलेला आहे. आता इथं काउंटर आयन कोण आहे, पोटॅशियम आहे. इथं काउंटर आयन कोण आहे, क्लोरीन आहे, राईट. आता पोटॅशियम किती आहेत, 4 आहेत. म्हणून मी नाव जसं फॉर्म्युला लिहितात तसंच लिहायचं म्हटलं तर असं नाही म्हणायचं टेट्रा पोटॅशियम, टेट्रा पोटॅशियम म्हणायचं नाही, तर बघा हे चुकीचं होईल. याचा अर्थ काउंटर आयनचा नंबर लिहायचा नाही, काउंटर आयनला प्रिफिक्स जोडायचं नाही. काउंटर आयनचं जे नाव आहे, कॉमन नेम तुम्हाला माहित आहे, तेच तुम्हाला लिहायचं आहे. म्हणजे फक्त काय लिहावं लागणार, पोटॅशियम असंच फक्त लिहावं लागणार. टेट्रा पोटॅशियम म्हणायची काही गरज नाही. आता इथं क्लोरीन एकच आहे, त्यामुळे तुम्हाला फक्त काय म्हणावं लागेल, क्लोराइड असं म्हणावं लागेल. क्लोरीन 2 असतील म्हणून डायक्लोराइड म्हणायचं नाही, 3 असतील. म्हणजे याचा अर्थ काउंटर आयन किती दिलेत महत्वाचं नाही, काउंटर आयनचं नाव फक्त सिंपल लिहायचं, प्रिफिक्स जोडायचं नाही, राईट बाळांनो. काउंटर आयनला नो प्रिफिक्स असं म्हणतो मी, प्रिफिक्स जोडायचं नाही. काउंटर आयनला प्रिफिक्स जोडायचं नाही, डाय ट्राय टेट्रा असं म्हणायचं नाही. म्हणजे इथं 4 आहेत म्हणून टेट्रा पोटॅशियम म्हणला, चुकीचं ठरेल. याचा अर्थ काउंटर आयनला प्रिफिक्स जोडायचं नाही. हे कळलं तुम्हाला. आता प्रश्न आहे आपल्याला कॉम्प्लेक्स आयनचा. आता बघा कॉम्प्लेक्स आयन मध्ये म्हणजे कॉम्प्लेक्स आयन म्हणजे कुठं, कॉम्प्लेक्स आयन म्हणजे स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये. कॉम्प्लेक्स आयन म्हणजे स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये. स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये पहिल्यांदा कोण लिहितात, मेटल, नंतर कोण लिहिलेलं असतं, लिगॅंड, आणि डोक्यावरती प्लस मायनस काहीतरी चार्ज असतो, राईट, कॉम्प्लेक्सच्या डोक्यावरती. किंवा चार्ज असेल तर ते न्यूट्रल असेल. आता बघा कॉम्प्लेक्स आयन मध्ये फॉर्म्युला लिहिताना पहिल्यांदा कोण लिहिलंय, मेटल, नंतर कोण लिहिलंय, लिगॅंड. मेटल नंतर लिगॅंड, पण नाव लिहिताना पहिल्यांदा लिगॅंड लिहायचं, नंतर मेटलचं नाव लिहायचं. लिगॅंड नेम पहिल्यांदा लिहायचं, नंतर मेटलचं नाव लिहायचं, नंतर लिहायची
ब्रॅकेटमध्ये ऑक्सिडेशन स्टेट आणि ती ऑक्सिडेशन स्टेट लिहायची रोमन नंबर मध्ये, रोमन न्यूमेरिकल नंबर मध्ये ती लिहायची आहे. ऑक्सिडेशन स्टेट कशामध्ये लिहायची आहे? रोमन नंबर मध्ये लिहायची आहे. सो कॉम्प्लेक्स आयनचं नाव, कॉम्प्लेक्स स्क्वेअर ब्रॅकेटचं नाव बाळानो सिंगल वर्ड मध्ये असणार आहे, एकच वर्ड मध्ये असणार आहे, सिंगल वर्ड मध्ये असणार आहे. स्क्वेअर बॉक्स मध्ये जो काय पार्ट दिलाय तो एका शब्दात लिहायचा विदाउट स्पेस. लिगेंडची नावं विदाउट स्पेस, लिगेंड आणि मेटलच्या नावामध्ये सुद्धा स्पेस नको आहे, आणि ऑक्सिडेशन स्टेट जी ब्रॅकेट मध्ये लिहिलेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा स्पेस नको आहे. आता स्क्वेअर ब्रॅकेट मधलं एका शब्दात लिहायचं आहे. ते लिहिताना लिगेंडचं नाव पहिल्यांदा, मेटलचं नाव, आणि लगेच विदाउट स्पेस ब्रॅकेट मध्ये रोमन मध्ये काय लिहायची, त्याची ऑक्सिडेशन स्टेट लिहायची आहे. वी आर मुव्हिंग टू नेक्स्ट रूल, रूल नंबर 4. आता आपण काही नियम बाळानो डिवाइड केलेले आहेत स्वतः सोप्या भाषेमध्ये समजण्यासाठी, राईट. चौथा नियम आपण कोणासाठी लिहिलाय? लिगँडसाठी लिहिलेला आहे. आता लिगँड अनेक असू शकतात कंपाऊंड मध्ये, राईट. इथे किती आहेत? 2 आहेत. कुठले कुठले आहेत? आतमधलं क्लोरीन हे लिगँड नाही, हे काउंटर आयन आहे. आतमधले 2 क्लोरीन काय आहेत? लिगँड आहेत. अमोनिया आणि क्लोरीन असे किती लिगँड झाले? 2 लिगँड आहेत. आता हे 2 लिगँड कसे लिहायचे? तर त्या अमोनियाला अमाइन म्हणतात. अमोनियाला काय म्हणतात? कोटेशन कंपाऊंड मध्ये आययुपीएसी नेम. अमोनियाचं काय? अमाइन. अमाइनचं स्पेलिंग मध्ये काय असतं? MM असतं. ते अंतर आपल्याला बघायचं आहे. बाळानो, अमाइन पहिल्यांदा का क्लोरो पहिल्यांदा? तर अमाइन मधलं अल्फाबेट A, त्यामुळं अमाइन पहिल्यांदा. नाव लिहिताना अल्फाबेट नुसार लिहायचे. अल्फाबेट ऑर्डर नुसार तुम्हाला काय लिहावे लागतील? लिगँडची नावं लिहावी लागतील. लिगँडच्या नावाच्या शेवटी ID असेल तर आयडीच्या ऐवजी काय लिहायचं? O लिहायचं. आणि लिगँडच्या नावाच्या शेवटी AT असेल तर ATच्या ऐवजी काय लिहायचं? ATO, ॲटो असं लिहायचं. आयडीच्या ऐवजी O फक्त जोडायचं, आणि ATच्या ऐवजी ATO, ॲटो असं तुम्हाला लिहावं लागेल. एकाच प्रकारची लिगँड इथे किती आहेत? 6 आहेत. त्यामुळे 6 म्हणजे काय? हेक्सा. CN म्हणजे सायनाइड लिगँड. सायनाइड लिगँड मध्ये आयडी येतं, आयडीच्या ऐवजी काय लिहायचं? O लिहायचं. म्हणजे काय होणार? सायनो. किती सायनो? हेक्सा सायनो. एकाच प्रकारची लिगँड जर जास्त असतील तर तुम्हाला प्रिफिक्स जोडावं लागेल. डाय ट्राय टेट्रा पेंटा हेक्सा असं तुम्हाला लिहावं लागेल. याचा अर्थ तुम्हाला हेक्सा सायनो असं म्हणावं लागेल. इथं टेट्रा अमाइन म्हणावं लागेल. याचा अर्थ तुम्हाला प्रिफिक्स जोडावं लागेल एकाच प्रकारचे लिगँड्स असतील तर. आणि आता हा जो नियम आहे तो नियम फार महत्वाचा आहे, आणि तो नियम काय आहे आपण बघूया. या 2 कंपाऊंडला आपण नाव देऊया आणि मग आपण पुढे जाऊया. काउंटर आयन आहे, काउंटर आयनचा नंबर लिहायची गरज नाही, म्हणजे त्याचं नाव काय होणार? पोटॅशियम. नाव काय होणार? K4Fe6 पोटॅशियम. कॉम्प्लेक्स आयन मध्ये लिगँडचं नाव पहिल्यांदा लिहायचं, मेटलचं नाव नंतर. त्याचे ऑक्सिडेशन स्टेट तुम्हाला कॅल्क्युलेट करावे लागेल. किती सायनो? हेक्सा. इथं स्पेस आहे, इथं स्पेस आहे. हेक्सा सायनाइड असतं. आयडी काढायचं, O जोडायचं, म्हणजे काय होईल? हेक्सा सायनो. आता बघा हेक्सा सायनो होईल. आता मेटलचं नाव तुम्हाला इथं लिहावं लागेल. आपण मेटल अजून पोहोचलो नाही, राईट. मेटलचं नाव तुम्हाला इथं लिहावं लागेल. ब्रॅकेटमध्ये मेटलच्या नावाच्या ब्रॅकेटमध्ये त्याची काय लिहावी लागेल? ऑक्सिडेशन स्टेट लिहावी लागेल, राईट. आणि नाव काय होईल? कंप्लीट होईल. इथं तुम्हाला काय करावं लागेल? इथं तुम्हाला पहिल्यांदा कॉम्प्लेक्स आयन दिलाय, म्हणजे हा कटायन असणार आहे, आणि हा काय आहे? अनायन आहे. त्यामुळे तुम्हाला या कॉम्प्लेक्स आयन मध्ये पहिल्यांदा नाव कोणाचं लिहायचं? लिगँडचं. लिगँड किती आहेत? 4 आहेत. लिगँड किती आहेत? 2 आहेत. म्हणजे इथं टेट्रा, इथं डाय म्हणावं लागेल. आता अमोनियाचं नाव काय असतं? अमाइन असतं. किती अमाइन बाळानो? टेट्रा अमाइन. अमाइनच्या स्पेलिंग मध्ये आपण MM लिहिलेला आहे, त्यामुळे स्पेलिंग चेक करावं लागेल. MM. टेट्रा अमाइन. किती क्लोरो? डायक्लोरो. नंतर मेटलचं नाव ब्रॅकेट मध्ये, त्याचे ऑक्सिडेशन स्टेट, आणि नंतर काउंटर आयन असं लिहावं लागेल. आता बाळानो जो नेक्स्ट रूल आपण बघणार आहे त्यासाठी बाळानो मी एक एक्झाम्पल घेतो. कोबाल्ट. कंप्लीट नाव अजून काय लिहिलं नाही, जेवढे नियम बघितले तेवढंच लिहिलं आपण. कोबाल्ट इथं लिहितो बाळानो EN ट्राइस, राईट. बाहेर लिहितो CN3, आणि याचं नाव आपल्याला लिहायचं आहे. आता बाळानो हे EN आहे, ते EN म्हणजे काय हे तुम्हाला समजलं पाहिजे. सिम्बॉल आपल्याला यायला पाहिजे.
आता इएनचं नाव काय होतं? इथिलीन डायअमाइन. इथिलीन डायअमाइन, राईट? इथिलीन डायअमाइन. ओके, असं त्याचं नाव आहे. जेव्हा हे झालं त्याचं युज्युअल नेम, कॉमन नेम, जेव्हा तुम्हाला त्याचं आययुपीएसी कोऑर्डिनेशन कंपाऊंड मधलं नाव लिहावं लागेल तेव्हा यातला स्पेस तुम्हाला काढून टाकावा लागेल, कारण स्पेस लिहायचा नसतो. कॉम्प्लेक्स आयन मध्ये स्पेस कुठेही लिहायचा नाही. आता बघा, या इएनचा अर्थ इथिलीन डायअमाइन. त्या इथिलीन डायअमाइन मध्ये कोणता शब्द आलेला आहे? नंबर आलेला आहे, डाय. लिगेंडच्या नावामध्ये ऑलरेडी डाय ट्राय टेट्रा असं येत असेल तर बानो प्रिफिक्स परत डाय किंवा ट्राय जोडून चालणार नाही, मग कन्फ्युजन होईल. इफ लिगेंड नेम ऑलरेडी कंटेन्स ए नंबर, राईट, डाय ट्राय टेट्रा, तर बानो असे लिगेंड इथे किती आहेत? 3 आहेत. तर बानो लिगेंडच्या नावामध्ये जर डाय ट्राय टेट्रा येत असेल तर लिगेंडचा नंबर, राईट, म्हणजे जसं इथं आपण लिगेंडचा नंबर लिहिलं, काय लिहिलं? डाय ट्राय टेट्रा अँड सो ऑन, तसं लिहिता येणार नाही. तर कसं लिहावं लागेल बघूया बरं आपण. इएनचा अर्थ काय? इथिलीन डायअमाइन. याचा आययुपीएसी नॉमिनेचर लिहूया आपण. किती आहेत? असे 3 आहेत. मग 3 ला काय म्हटलं मी? 3 ला म्हटलं मी ट्रिस. ट्रायच्या ऐवजी काय म्हटलं मी? ट्रिस म्हणलं. ब्रॅकेट मध्ये मी लिहितोय इथिलीन डायअमाइन विदाउट स्पेस, ब्रॅकेट मध्ये लिहिलं मी. लिगेंडच्या नावामध्ये नंबर असेल तर तो नंबर आणि ते लिगेंड्स तुम्हाला प्रिफिक्स डाय ट्राय टेट्राशी वापरता येणार नाही. तसे लिगेंड जर 2 असतील तर काय वापरणार मी? बिस, तिथे लिहिलेलं आहे. तसे लिगेंड जर 3 असतील तर मी काय वापरणार? ट्रिस. तसे लिगेंड जर 4 असतील तर मी काय वापरणार? टेट्राकिस. असं मला प्रिफिक्स वापरावं लागेल. डाय सिंपल प्रिफिक्स डाय ट्राय टेट्रा वापरता येणार नाही. लिगेंडच्या नावामध्ये जर नंबर येत असेल, डाय इथं आला, ट्राय येतो, टेट्रा येऊ शकतो. तशी लिगेंड 2 असतील तर बिस वापरणार, 3 असतील तर ट्रिस वापरणार, 4 असतील तर काय वापरणार? टेट्राकिस वापरणार. इथं तशी लिगेंड किती आहेत? 3 आहेत. म्हणून काय वापरलं मी? प्रिफिक्स काय वापरलं? ट्रिस वापरलं ट्रायच्या ऐवजी. आणि लिगेंडचं नाव कसं लिहिलं? ब्रॅकेट मध्ये लिहिलं. ब्रॅकेट मध्ये लिहावं लागेल. नंतर काय लावावं लागेल? कोबाल्ट. आता बघा मी इथं लिहितो कोबाल्ट. काय लिहिलं मी? कोबाल्ट. आता कोबाल्ट लिहिलं ब्रॅकेट मध्ये. सर तुम्ही सांगितलं त्याची काय लिहायची? ऑक्सिडेशन स्टेट. आता क्लोरीन किती आहेत? 3 आहेत, म्हणून ट्रायक्लोराइड म्हणायचं नाही. काउंटर आयन बानो सिंपल. काउंटर आयनला प्रिफिक्स जोडायचं नाही, फक्त लिहायचं क्लोराइड. आता तुम्हाला त्याची ऑक्सिडेशन स्टेट काढावी लागेल. आता ऑक्सिडेशन स्टेट काढण्यासाठी काय करावं लागेल बानो? तुम्हाला लिगेंडवरचा चार्ज माहित पाहिजे. इथिलीन डायअमाइन कसलं लिगेंड आहे? सर इथिलीन डायअमाइन न्यूट्रल लिगेंड आहे, त्यामुळं कोबाल्ट वरचा चार्ज काढायचा आहे. किती इएन आहे? इएन आहेत बानो 3. आधी किती क्लोरीन आहेत? इज इक्वल टू काय? आपला नियम आहे 0, राईट. आता कुणावरचा चार्ज काढायचा आहे? कोबाल्ट वरचा चार्ज. हे लिहून लिहिता आलं पाहिजे, हे प्रत्येकाला लिहिता येईल. आता कोबाल्ट वरचा चार्ज काढायचा आहे. इएन वरती चार्ज किती असतो? 0 असतो. क्लोरीन वरती चार्ज किती असतो? -1 असतो. इज इक्वल टू काय? 0. आता बघा 3 × 0 0 होईल. 3 × -1 -3 होईल. कोबाल्ट -3 इज इक्वल टू 0. कोबाल्ट इज इक्वल टू +3. म्हणजे कोबाल्टची ऑक्सिडेशन स्टेट किती आली? +3 आली. कोबाल्टचा कोऑर्डिनेशन नंबर 6 येत असेल. 3 बायडेंटेट लिगेंड आहे. 3 दुनी किती? 6. त्यामुळे डेंटी सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. बायडेंटेट लिगेंड न्यूट्रल आहे. 3 दुनी किती? 6. म्हणजे 3 × 6 म्हणजे कोऑर्डिनेशन नंबर कोबाल्टचा इथं 6 येतो. कोबाल्टचा नंबर कोऑर्डिनेशन नंबर जर 6 येत असेल तर त्याची ऑक्सिडेशन स्टेट 100% काय असते बाळांनो? +3 असते. म्हणजे इथं रोमन मध्ये तुम्हाला 3 लिहावं लागेल. काय नियम आहे? सर्वात महत्वाचा नियम आहे, लिगेंडच्या नावामध्येच प्रिफिक्स डाय ट्राय टेट्रा असं येत असेल तर त्या लिगेंड 3 असतील, 2 असतील किंवा 4 असतील. 3 असतील, 2 असतील तर तुम्हाला बायच्या ऐवजी बिस म्हणावं लागेल. 3 असतील तर ट्रायच्या ऐवजी ट्रिस म्हणावं लागेल. 4 लिगेंड त्या प्रकारचे असतील तर तुम्हाला बाळांनो टेट्राकिस म्हणावं लागेल, फक्त टेट्राच्या ऐवजी. ऑक्सिडेशन स्टेट तुम्हाला कॅल्क्युलेट करता आली पाहिजे. लिगेंडचे जे काही नियम आहेत ते लिगेंडचे नियम संपलेले आहेत. लक्षात ठेवा, लिगेंडच्या नावामध्ये जर नंबर येत असेल
तर त्या लिगँडचं नाव ब्रॅकेटमध्ये लिहायचं, बायच्या ऐवजी बिस म्हणायचं, ट्रायच्या ऐवजी ट्रिस म्हणायचं, टेट्राच्या ऐवजी टेट्राकिस म्हणायचं. लक्षात ठेवावं लागेल. मेटलचं नाव आता बघा, हा कॉम्प्लेक्स कसा आहे, हा कॉम्प्लेक्स आहे. हे जर कटायन आहे म्हणजे हे काय आहे, आनायन आहे. फॉर द नेमिंग ऑफ राईट मेटलचं नाव जर लिहायचं असेल, मी इथं बघा यांचं नाव कंप्लीट करतो. राईट, ओके. इथं काय लिहिलं पाहिजे बघा, पोटॅशियम. पोटॅशियम किती सायनो, हेक्सासायनो. आता बघा नियम आपल्याला बघायचा आहे. हा कॉम्प्लेक्स कसला आहे, इथं कटायने काय या आनायने काय, हा कॉम्प्लेक्स असला. इथं किती प्लस आहेत, 4 प्लस आहेत, म्हणजे इथं काय असणार, 4 मायनस असणार. म्हणजे हा कॉम्प्लेक्स असलाय आनायनिक आहे. आनायनिक कॉम्प्लेक्स साठी फॉर मेटल कसला कॉम्प्लेक्स, आनायनिक कॉम्प्लेक्स साठी सफिक्स काय जोडायचा आहे, ATE जोडायचा आहे. त्यामुळे पाहतो Fe ला काय म्हणतो आपण कॉमन नेम मध्ये, युज्युअल नेम मध्ये म्हणतो आपण आयर्न. IUPAC नेम मध्ये म्हणायचं आहे फेरेट. त्यामुळे IUPAC नेम कुणासाठी वापरलेले आहेत, आनायनिक कॉम्प्लेक्स साठी मेटलची काय लिहायचे आहेत, IUPAC नेम लिहायचे आहेत. आणि त्यामुळं मेटलच्या शेवटी काय जोडायचं आहे, सफिक्स AT जोडायचा आहे. आता बघा मेटलच्या नावाच्या शेवटी AT येतं म्हणजे त्याचा IUPAC नावाच्या शेवटी AT जोडायचा आहे. Feचं नाव कॉमन नेम काय आयर्न, पण बघा त्याचं नाव फेरेट. नाव त्याचं काय होणार आहे, फेरेट होणार आहे. IUPAC नेम आपल्याला माहिती पाहिजे, त्याची लिस्ट तुम्हाला मी देतो, आता प्रोव्हाइड करतो. पोटॅशियम हेक्सासायनोफेरेट, त्याची ऑक्सिडेशन स्टेट तुम्हाला काढावी लागेल. पोटॅशियम किती आहे, 4 आहेत. Fe चे ऑक्सिडेशन स्टेट मला काढायचे आहे. सायनाइड किती आहेत, 6 आहेत. इज इक्वल टू किती, 0. व्हेरी सिंपल. त्यामुळं के वरती चार्ज किती असतो, +1, म्हणजे इथं +4 येईल. Fe चा चार्ज मला काढायचा आहे. सायनाइड किती, -1 असतो, म्हणजे मला इथं लिहावं लागेल Fe -6 इज इक्वल टू काय लिहावं लागेल, 0. आणि ह्याची जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर कॅल्क्युलेशन काय येते बघा बरं, काय येईल ऑक्सिडेशन स्टेट. Fe हे -6 इकडे गेलं तर +6 होईल, हे +4 -4 होईल. आणि Fe ची ऑक्सिडेशन स्टेट काय येईल, +2 येईल. म्हणजे ब्रॅकेट मध्ये रोमन मध्ये 2 तुम्हाला लिहावं लागेल. व्हेरी सिंपल, राईट. आता बघा या कंपाऊंडचं नाव लिहूया आपण. या कंपाऊंडचं नाव लिहिताना लिगँडचं कॉम्प्लेक्स आयनचं नाव लिहिताना लिहावं लागेल पहिल्यांदा, नंतर काउंटर आयन, कारण दिले तसं सिंपल मध्ये. आता अमोनिया लिगँड आहेत, किती लिगँड आहेत, 4 आहेत. अमोनिया लिगँडचं नाव लिहिताना कसं लिहावं लागणार मला, टेट्रा म्हणजे 4. अमोनियाचं IUPAC नेम अमाइन. अमाइन मध्ये स्पेलिंग WM लिहायचा आहे, हे लक्षात ठेवा. चिमटा घ्या स्वतःला. डायक्लोरो स्पेस घ्यायचा नाही. कॉम्प्लेक्स आयनचं नाव लिहिताना डायक्लोरो, राईट. आता बघा हा कटायनिक कॉम्प्लेक्स आहे. कटायनिक आणि न्यूट्रल साठी कसलं नाव लिहायचं बघा, मेटलचं कॉमन नेम, युज्युअल नेम, जे तुम्ही काय म्हणता ते लिहायचं आहे. म्हणजे CO चा अर्थ काय, कोबाल्ट. आणि ब्रॅकेट मध्ये त्याचे काय लिहायचे, ऑक्सिडेशन स्टेट. ऑक्सिडेशन स्टेट मगाशी सांगितलं होतं कोबाल्टची किती येते बघा, 4 आणि 2 6 क्वार्टेशन नंबर असेल तर त्याची ऑक्सिडेशन स्टेट येते +3. आपण कॅल्क्युलेट करू शकतो, तुम्ही कॅल्क्युलेट करा. आणि बाहेर क्लोरीन 1 असला, 2 असला, 3 असला, 4 असला तरी आपल्याला काय म्हणावं लागेल, क्लोराइड म्हणावं लागेल. इथं मात्र काय येईल, स्पेस येईल. टेट्रामाइन डायक्लोरो कोबाल्ट थर्ड याच्यामध्ये स्पेस येणार नाही, स्पेस देऊन मग काउंटर आयनचं नाव मला क्लोराइड लिहावं लागेल. क्लोराइड आहे काउंटर आयनचा तुम्हाला प्रिफिक्स नंबर लिहायची गरज नाही. नाव म्हणजे मेटलचं नाव लिहिताना कॉम्प्लेक्स जर कटायनिक असेल किंवा न्यूट्रल असेल तर बानो मेटलचं नाव कॉमन लिहायचं. कॉम्प्लेक्स जर अनायनिक असेल म्हणजे स्क्वेअर ब्रॅकेट वरती चार्ज जर मायनस येत असेल तर मेटलच्या नावाच्या शेवटी काय लिहायचं आहे, मेटलच्या नावाच्या शेवटी तुम्हाला बघून लिहायचं आहे ATE लिहायचं आहे. आता आपल्याला काही एक्झाम्पल घ्यायचे आहे. जे तुम्ही सोनं वापरताय, जे चांदी तुम्ही वापरताय, सोन्याची किंमत तोळ्याला किती गेलेली आहे, 55,000 रुपये. जे मातीमधून सोनं बाहेर काढलं जातं त्या मातीमध्ये सोन्याचं एक कंपाऊंड तयार केलं जातं आणि ते कंपाऊंड असतं AuCN6 झालं माझ्याकडून, पाहिजे ट्वाइस, राईट. आणि मी इथं लिहितो बाळानो, इथं लिहितो सोडियम, एक सोडियम इथे लिहितो.
या कंपाऊंडचं मला काय लिहायचं आहे, IUPAC नेम लिहायचा आहे. सोनं मातीमधलं ओर मधलं सोनं जे आपण वापरतो ते बाहेर काढण्यासाठी सोन्याचं काय तयार करावं लागतं, सोन्याचं कोऑर्डिनेशन कंपाऊंड तयार करावं लागतं. पहिल्या लेक्चर मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. आता सर तुम्ही सांगितलं होतं तसं फॉर्म्युला लिहितात, तसंच नाव लिहायचं असतं. अगोदर कोण दिलाय सर, सोडियम. मग पहिल्यांदा मला काय लिहावं लागेल, सोडियम. आता हा काउंटर आयन आहे त्यामुळे तुम्ही स्पेस द्यायचा आहे. काउंटर आयन आणि कॉम्प्लेक्स आयनच्या मध्ये काय असणार आहे, स्पेस असणार आहे. स्क्वेअर बॉक्स. आता कॉम्प्लेक्स आयनचं नाव लिहायचं आहे. सोडियम जर प्लस असेल तर हा काय असणार आहे, मायनस. म्हणजे कॉम्प्लेक्स आयन कसला आहे, अनायनिक कॉम्प्लेक्स आयन आहे. आता कॉम्प्लेक्स आयन मध्ये नियम काय सांगितला, कॉम्प्लेक्स आयन एका शब्दामध्ये लिहायचं आहे. पहिल्यांदा कुणाचं नाव लिहायचं, सर्वांनी बोला. लिगेंडचं नाव पहिल्यांदा लिहायचं, नंतर मेटलचं, ब्रॅकेट मध्ये त्याची काय लिहायची, रोमन मध्ये ऑक्सिडेशन स्टेट. पहिल्यांदा लिगेंडचं नाव, लिगेंड किती आहेत, 2 आहेत. 2 आहेत म्हणून काय म्हणणार मी, डाय सायनाइड. आयडी रिप्लेस कशाने करायचं आहे, ओ न रिप्लेस करायचं आहे. म्हणजे काय होणार, डायसायनो. काय होणार, डायसायनो. आता बाळांनो AUI मायनस अनायनिक कॉम्प्लेक्स साठी, अनायनिक कॉम्प्लेक्स साठी बाळांनो मेटलचा IUPAC नेम लिहायचा आहे. त्याच्या शेवटी काय असणार आहे, AT असणार आहे. ते मी बाळांनो लिहितो. काही बाळांनो मेटल लिहितो आणि त्या मेटलची काय लिहितो, IUPAC नॉमेनक्लेचर लिहितो. राईट, मेटल आणि त्यांचं IUPAC नॉमेनक्लेचर. कुठल्या कॉम्प्लेक्स साठी, अनायनिक कॉम्प्लेक्स साठी बाळांनो त्याची IUPAC नॉमेनक्लेचर लिहायचं. मगाशी सर आपण बघितलं Fe ला काय म्हणतो आपण, आयर्न. पण बाळांनो IUPAC नॉमेनक्लेचर मध्ये काय म्हणायचं, फेरेट म्हणायचं. काय म्हणायचं, फेरेट म्हणायचं. म्हणजे बाळा तुम्हाला तिची ऑक्सिडेशन स्टेट कुठली आहे ती काय बघायची गरज नाही. ऑक्सिडेशन स्टेट कुठली का असेना, नाव त्याचं काय असणार आहे, फेरेट. एंड्स विथ काय, ATE. आता बाळांनो कोबाल्ट जर असेल तर आपण त्याला युजुअल नेम काय देतो, कोबाल्ट. पण बाळांनो इथं काय द्यायचं आहे, कोबाल्टेट. काय द्यायचं आहे, कोबाल्टेट द्यायचं आहे. समजा आता आलंय आपलं गोल्ड, नंतर येईल सिल्वर. ओके, आता गोल्ड आपण याला कॉमन मध्ये म्हणतो. जेव्हा कटायनिक असेल, न्यूट्रल कॉम्प्लेक्स असेल तर कॉमन युजुअल नेम लिहायचा आहे गोल्ड. याला काय म्हणतो आपण, सिल्वर. राईट, आपण याला म्हणतो सिल्वर, AG ला. आता गोल्डला इथे काय म्हणायचं बघा, ऑरेट म्हणायचं आहे. काय म्हणायचं आहे, ऑरेट. बाळांनो ऑरेट या IUPAC नॉमेनक्लेचर मध्ये सिम्बॉल मधले लेटर्स आलेले आहेत, AU, ऑरेट. आता AG त्याच्या IUPAC नॉमेनक्लेचर मध्ये हे 2 लेटर यायला पाहिजेत आणि त्याचं बाळांनो स्पेलिंग आहे आर्जेंटेट. नाव काय त्याचं, आर्जेंटेट. समजा PB असेल आणि PB चा अनायनिक कॉम्प्लेक्स असेल, कॉम्प्लेक्स वरती निगेटिव्ह चार्ज येत असेल तर याला म्हणतो आपण ऍक्च्युली लीड. तर लीड न म्हणता त्याला म्हणायचं आहे प्लंबेट. प्लंबेट हा होमवर्क तुम्ही करायचा आहे. अनायनिक कॉम्प्लेक्स मध्ये मेटलच्या नावाच्या शेवटी AT जोडायचा आहे आणि त्याची IUPAC नॉमेनक्लेचर काय असणार आहे, सर्व मेटलची तुम्ही काढायचे आहेत. मग प्लॅटिनम असेल तर प्लॅटिनेट. राईट, सोपा आहे. कॉपर असेल तर काय म्हणतात, कॉपर. Cu असेल तर आपण त्याला म्हणतो कॉपर, पण त्याला म्हणायचं आहे क्युप्रेट. काय म्हणायचं आहे, क्युप्रेट. आता बाबा याचं नाव काय होईल मग सांगा मला. AU ला आपण कॉमन मध्ये गोल्ड म्हणतो, अनायनिक कॉम्प्लेक्स असेल तर ऑरेट म्हणतो, तर इथं डायसायनो ऑरेट असं म्हणावं लागेल. ब्रॅकेट मध्ये त्याची ऑक्सिडेशन स्टेट लिहावी लागेल. आता ऑक्सिडेशन स्टेट काढणं सोपं आहे बाळांनो. इथं +1 आहे, इथं -2 आहे. राईट, इज इक्वल टू काय यायला पाहिजे, 0 यायला पाहिजे. इथं किती लिहिल्यानंतर इज इक्वल टू 0 येईल, +1. इथं एक +1 लिहिलं, +2 झालं, +2 - 2 इज इक्वल टू 0. म्हणजे गोल्ड वरती किती चार्ज आला, +1 चार्ज. तो रोमन मध्ये मला लिहावा लागेल. म्हणजे IUPAC नेम काय झालं, सोडियम डायसायनो ऑरेट फर्स्ट झालं. आता बाळ तुम्ही रिड्युसिंग एजंट ऐकले असतील, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड, सोडियम बोरो हायड्राइड. हा तुम्हाला होमवर्क असेल बाळांनो, महत्वाचा पॉइंट आहे. लिगँड ऑलरेडी तुम्हाला दिलेले आहेत. आता मेटलचं नाव IUPAC ती तुम्ही टेक्स्टबुक मधून शोधा, त्याचा होमवर्क तयार करा आणि मला पाठवा. ठीक आहे. नाव वी आर मूव्हिंग टू
very well known reducing agent, strongest reducing agent is lithium aluminum hydride. This is the common name. आता बघा याचा मला फॉर्म्युला लिहायचा आहे. फॉर्म्युला तर तुम्हाला माहित आहे आणि त्याचं लिहायचं आहे आपल्याला UPSC नॉमेनक्लेचर. आता मी याचा फॉर्म्युला कसा लिहितोय बघा. ऍक्च्युली आपण असं लिहितो लिथियम अल्युमिनियम हायड्राइड. पण हे कोऑर्डिनेशन कंपाऊंडच्या भाषेत जर लिहायचं म्हणलं तर स्क्वेअर बॉक्सच्या बाहेर काय येईल, लिथियम येईल. स्क्वेअर बॉक्स मध्ये काय येईल, अल्युमिनियम येईल. हायड्रोजन किती येतील, 4 येतील. राईट. असा कॉम्प्लेक्स लिहा की यस तुम्हाला वाटेल हा सर हे कोऑर्डिनेशन कंपाऊंडच आहे. ऍक्च्युली लिथियम अल्युमिनियम हायड्राइड हे कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे, नो डाऊट. आता बघा मला काय करावं लागेल, मला इथं पहिल्यांदा लिहावं लागेल. मग पहिल्यांदा जे लिहितात तेच लिहावं लागतं. पहिल्यांदा काय दिलाय, काउंटर आयन. मग काउंटर आयन लिहायचा. मग त्याचं नाव काय लिहावं लागेल, मला लिथियम असं लिहावं लागेल. काय लिहावं, लिथियम. ओके. आता कॉम्प्लेक्स आयन मध्ये अगोदर कोण लिहितात, पहिल्यांदा लिहिलेला असतो मेटल, नंतर लिहिलेला असतो लिगॅंड. आता सर लिगॅंड कोण झाला, हायड्रोजन. लिगॅंड कोण झाला, हायड्रोजन झाला. आणि मग बघा आपल्याला हायड्रोजन अल्युमिनियम वरती चार्ज कुठला असणार आहे, प्लस. हायड्रोजन वरती चार्ज कुठला असणार आहे, मायनस. हायड्रोजन वरती चार्ज जर मायनस असेल तर त्याला मी काय म्हणतो, हायड्राइड. आता सर तुम्ही सांगितलं होतं हायड्राइड मध्ये शेवटी कोण आलं, आयडी. आणि आयडी आलं तर आयडी रिप्लेस बाय ओ, म्हणजे त्याचं नाव कसं लिहावं लागेल, हायड्रिडो. राईट. हायड्रिडो. हे थोडस चेंज आहे याच्यामध्ये. आयडीच्या ऐवजी ओ लिहिण्याच्या ऐवजी काय फक्त ई रिप्लेस केलं आणि ओ लिहिलं. मला इथं काय लावलं, लिथियम. याचं नाव पाहणं किती, टेट्रा हायड्रिडो. टेट्रा काय, हायड्रिडो. टेट्रा हायड्रिडो. आता टेट्रा हायड्रिडो झालं. अल्युमिनियम लिथियम प्लस आहे, ब्रॅकेट वरती काय मायनस आहे. अनायनिक कॉम्प्लेक्स असेल तर मेटलच्या नावात शेवटी काय लिहायचं आहे, एटी. हाय कोण, अल्युमिनियम नाही म्हणायचं, अल्युमिनेट म्हणावं लागेल. अल्युमिनेट एंड्स विथ 80 आणि ब्रॅकेट मध्ये त्याची काय लिहावी लागेल, ऑक्सिडेशन स्टेट लिहावी लागेल. ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करा बरं, 0. राईट. लिथियम किती आहे, 1 आहे, अधिक अल्युमिनियम किती आहे, 1 आहे, अधिक हायड्रोजन किती आहे. हायड्रोजन वरती डोक्या फिरल्यागत हायड्रोजन वरती +1 चार्ज द्यायचा नाही. हायड्रोजन इथं लिगॅंड आहे आणि ते हायड्रोजन स्वतःकडे लोन पेअर देत आहे, 1 इलेक्ट्रॉन पेअर त्याच्याकडे आहे. म्हणजे त्याच्यावरती कुठला चार्ज असला पाहिजे, निगेटिव्ह चार्ज असला पाहिजे. लक्षात ठेवा. आता इथं बाजू एकच आहे. राईट. म्हणजे इथं +1 येणार आहे, प्लस अल्युमिनियम. इथं बाजू -1 चार्ज असणार आहे, म्हणजे 4 - 1 इथं -4 येईल, इज इक्वल टू 0. ओके. अल्युमिनियम इज इक्वल टू -4 चं काय होईल, +4 होईल. +1 चं काय होईल, मायनस, इज इक्वल टू काय येईल, +3 येईल. म्हणजे इथं तुम्हाला रोमन मध्ये 3 त्याची काय लिहावी लागेल, ऑक्सिडेशन स्टेट लिहावी लागेल. दुसरं व्हेरी वेल नोन रिड्युसिंग reagent is sodium borohydride. Sodium borohydride. Hydride ID indicates it is negatively charged. आता त्याचा मी फॉर्म्युला लिहितो. फॉर्म्युला काय, सोडियम बोरोहायड्राइड. बी एच किती बाळानो, 4 NaBH4 सोडियम बोरोहायड्राइड. आता तुम्ही सांगितलं सर जसं लिहितात तसंच लिहितात, सोडियम टेट्रा काय, हायड्रिडो. टेट्रा हायड्रिडो. ओके. आणि बोरॉन ना, पण इथं प्लस आहे, कॉम्प्लेक्स आहे, अनायनिक एंड्स विथ 80, म्हणजे तुम्हाला बोरेट असं लिहावं लागेल, एंड्स विथ 80. ओके. नाउ वी आर मूव्हिंग टू नेक्स्ट and most important compound. Right. Next and most important compound, detection of nitrate ion and formation of Fe. Right. Fe पेंटासायनो. 5 इथं सायनो लिहितो, इथं NO लिहितो. स्क्वेअर बॉक्स वरती 1 प्लस चार्ज मी देतो. राईट. ठीक आहे. सो दिस इज द कटायनिक लिगॅंड. तुम्हाला माहित झालं पाहिजे की हे कटायनिक लिगॅंड आहे, त्याचं नाव आहे नायट्रोसोनियम किंवा नायट्रोसिलियम. 2 प्रकारे त्याचं नाव लिहिता येतं. आता हा डायरेक्ट आयन दिला आहे, काउंटर आयन तुम्हाला दिला नाही, त्यामुळे तुमचा काय प्रश्न नाहीये.
डायरेक्ट तुम्ही त्याचं काय करू शकता, नॉमेनक्लेचर लिहू शकता. पेंटा काय लिहिणार तुम्ही, पेंटासायनो, पेंटासायनो, नायट्रो, नायट्रोसिलियम किंवा नायट्रोसोनियम, नायट्रोसिलियम किंवा नायट्रोसोनियम दोन्हीपैकी तुम्ही कुठलंही नाव लिहू शकता. IUM stands for it is positively charged ligand. पेंटासायनो नायट्रोसिलियम. आता बाळांनो चार्ज कोणता आहे कॉम्प्लेक्स वरती, प्लस आहे. प्लस चार्ज असेल तर तुम्हाला कसलं नाव लिहावं लागतं मेटलचं, कॉमन युज्युअल नेम लिहावं लागतं. मग इथं तुम्ही काय म्हणणार, आयर्न स्पेस न देता ब्रॅकेट मध्ये त्याची काय लिहिणार, ऑक्सिडेशन स्टेट. हे +1 असतं, इथं प्लस आहे, इथं ऑक्सिडेशन स्टेट काय त्याची येईल रोमन मध्ये फर्स्ट त्याची काय, सॉरी 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 इथं जर 5 मायनस असतील, इथं +1 त्याची ऑक्सिडेशन स्टेट असेल, +1 असेल तर या डोक्यावरती काय येईल, -3 त्याचा काय येईल, चार्ज येईल. आयर्न असं नाव लिहिता येणार नाही. आणि मग नाव काय लिहावं लागेल, मग त्याचं नाव लिहावं लागेल फेरेट, फेरेट नाव लिहावं लागेल. आणि त्याची ऑक्सिडेशन स्टेट, त्याची ऑक्सिडेशन स्टेट काय येणार आहे, त्याची ऑक्सिडेशन स्टेट फर्स्ट येणार आहे, ती फर्स्ट त्याची ऑक्सिडेशन स्टेट इथं लिहावी लागेल. म्हणजे त्याचं नाव होईल पेंटासायनो नायट्रोसिलियम फेरेट फर्स्ट. नायट्रोसिलियमच्या ऐवजी तुम्हाला लिहिता येईल नायट्रोसोनियम, नायट्रोसोनियम तुम्हाला असं लिहिता येईल. नाव वी आर मूव्हिंग टू नेक्स्ट nomenclature, next example of coordination compound, right? Platinum NS3 3Cl2Br, right? And bracket च्या बाहेर Br. That is the compound. Okay. Now you have to write the IUPAC nomenclature. सर तुम्ही काय सांगितलं, जसं कंपाऊंड लिहितात तसं त्याचं नाव लिहायचं. पहिल्यांदा काय दिलंय, कॉम्प्लेक्स आहे, नंतर काय दिलंय, काउंटर आहे. त्यामुळे कॉम्प्लेक्स आयनचं नाव पहिल्यांदा, कॉम्प्लेक्स आयनचं नाव लिहिताना पहिल्यांदा कुणाची नाव लिहायची, लिगँडची. लिगँडची नाव लिहिताना अल्फाबेट ऑर्डर वापरायची. याचं नाव काय, अमाइन. म्हणजे काय होणार, अमाइन पहिल्यांदा येणार क्लोरीन, सी नंतर येणार का बी नंतर येणार, तर नंतर बी येणार, नंतर सी येणार. अल्फाबेट ऑर्डर नुसार लिहायचं आहे. मला काय लिहावं लागेल, ट्राय अमाइन. अमाइनच्या स्पेलिंग मध्ये डबल एम याला पाहिजे, लक्षात ठेवा. ट्राय अमाइन. सर अमोनियाला काय म्हणले, ते अमाइन म्हणले. तशी काय आपल्याला नाव सांगा, तशी तुम्हाला नाव देतो बाळांनो. ट्राय अमाइन काय म्हणणार मी, ब्रोमो. एकच ब्रोमिन आहे म्हणून ब्रोमो. 2 क्लोरीन आहेत मग काय म्हणणार मी, डायक्लोरो, डायक्लोरो. आता प्लॅटिनम हा काय आहे, मायनस म्हणजे हा प्लस आहे. कॉम्प्लेक्स आयन जर कटायनिक असेल तर कॉमन नेम म्हणजे तिचं प्लॅटिनम असं नाव लिहावं लागेल, प्लॅटिनम. ब्रॅकेट मध्ये तिचे ऑक्सिडेशन स्टेट लावावे लागेल. आणि काउंटर आयन ब्रोमो नाही म्हणायचं, ब्रोमाइड असं लिहावं लागेल. आता त्याची ऑक्सिडेशन स्टेट तुम्हाला काय करावं लागेल, कॅल्क्युलेट करावं लागेल. प्लॅटिनम 1 आहे अधिक अमोनिया किती आहेत, 3 आहेत, प्लस क्लोरीन किती आहेत, 2 आहेत, प्लस ब्रोमिन किती आहेत, 2 आहेत, इज इक्वल टू काय, 0. आता व्हेरी सिंपल बाब, प्लॅटिनम वरचा चार्ज मला काढायचा आहे. अमोनियावरती चार्ज 0 असतो, 0 इंटू एनिथिंग 0, राईट. क्लोरीन वरती -1 असतो, ब्रोमिन वरती मायनस असतो. म्हणजे इथे तुम्हाला काय, -2 इज इक्वल टू 0 असं होईल. ओके. आता मला काय करावं लागेल, प्लॅटिनम इज इक्वल टू काय होईल, +4 होईल, नो डाऊट. म्हणजे तुम्हाला रोमन मध्ये इथं 4 लिहावं लागेल, राईट. ओके. आणि आता आपल्याला काय बघायचे आहेत, आता आपल्याला बघायचे आहेत सम प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, राईट. ओके. नाउ सी MCQ number first. The correct name for Fe4 FeCN6 square bracket trice. मी परत एकदा फॉर्म्युला लिहितो बघा याचा, Fe4 FeCN6 ब्रॅकेट ट्राइस, राईट. आता बघा Fe ची ऑक्सिडेशन एक, हा Fe हा काउंटर आयन आहे आणि हा Fe हा सेंट्रल मेटल ऍटम आहे. हा काउंटर आयन आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. काउंटर आयनचं नाव कसं लिहायचं आहे, विदाउट काउंटर आयनचं नाव विदाउट प्रिफिक्स लिहायचं आहे. आणि ते तुम्हाला कसं लिहावं लागतं, कॉमन, राईट. ते काय लिगँड वगैरे नाहीये, सेंट्रल मेटल पण नाहीये तो, राईट. त्यामुळे त्याला नियम काय वापरण्याची गरज नाही. आता हे किती आहेत, काउंटर आयन 4 आहेत, म्हणजे 4 हा नंबर सुद्धा लिहिण्याची गरज नाही. तर तुम्हाला डायरेक्ट काय लिहावं लागेल, आयर्न. आता बघा याचे ऑक्सिडेशन स्टेट +3 असेल किंवा +2 असेल किंवा उलट असेल. याचे ऑक्सिडेशन स्टेट Fe4 चे असेल +2
आणि Fe ची किती आहे +3 असेल, Cn काय आहे 6, ब्रॅकेटला काय आहे ट्राईस आहे, हे आपल्याला समजलं पाहिजे. आता आयर्न नाव सुरुवातीला यायला पाहिजे. ऑप्शन पहिला आहे फेरेसो फेरिक आयर्न हेक्सासायनो, म्हणजे ऑप्शन सी हा करेक्ट असला पाहिजे, हे आपल्याला समजलं. पण करेक्ट पुढचं नाव काय आणि ते कसं लिहिलं गेलं ते आपल्याला बघायचं आहे. म्हणजे आयर्न सुरुवातीला पाहिजे, टेट्रा आयर्न म्हणायची काही गरज नाही, फक्त आयर्न म्हणावं लागेल. आता हे +3 आहे का +2 आहे हे आपल्याला बघावं लागेल. आता बाळांनो, जर या Fe वरती +3 चार्ज असेल तर 4 3 चा किती येतं 12, म्हणजे काय होईल +12. ओके, हे +2 पकडलेलं आहे. साइडर वरती किती चार्ज असतो -1, -1 इंटू 6 किती होईल -6 होईल, -6 +2 -6 किती होईल -4 होईल, -4 इंटू 3 किती होईल -12 होईल. म्हणजे हे बाळांनो Fe बाहेरचा +3 आहे, आतमधला Fe +2 आहे, हे सिद्ध होतं. इथं ते सिद्ध होतंय का बघूया. Fe बाहेरचा Fe काय पकडलाय +2 पकडलाय, असे किती आहेत 4 आहेत, 4 2 चा किती होईल +8 होईल. इथं -6 सायनाइड किती आहेत 6 आहेत, -6 इथं +3 इंटू 6 किती होईल, सॉरी +3 -6 किती होईल -3 होईल, -3 इंटू 3 किती होईल -9 होईल. हे काय मॅच होत नाही, म्हणजे हे बाळांनो चुकीचं आहे, हे बरोबर आहे. आणि मग नाव लिहिणं सोपं आहे. Fe ची ऑक्सिडेशन स्टेट आपली किती आहे, आयर्न 3rd आपण पकडलेलं आहे. आता बाळांनो लिगँडचं नाव पहिल्यांदा लिहायचं, नंतर मेटलचं नाव लिहायचं, म्हणजे काय होणार हेक्सासायनो. आता कॉम्प्लेक्स वरती चार्ज कोणता आहे मायनस आहे, त्यामुळे तुम्हाला काय लिहावं लागेल फेरेट असं लिहावं लागेल. हेक्सासायनो फेरेट ऑक्सिडेशन स्टेट त्याची किती मांडलेली आहे आपण इथे घेतलेली आहे +2 ऑक्सिडेशन स्टेट घेतलेली आहे, म्हणजे आयर्न 3rd हेक्सासायनो फेरेट 2nd असं त्याचं नाव होईल. तुम्हाला +3 आणि +2 असं तुम्हाला इथं 3 न मल्टिप्लाय, इथं 4 न मल्टिप्लाय आहे. याचा अर्थ बाळांनो हे 4 इथं पाहिजे, क्रॉस मल्टिप्लिकेशन, राईट. क्रॉस मल्टिप्लिकेशन आपल्याला माहित पाहिजे, लक्षात ठेवा कायम. बॉक्सला जर मल्टिप्लाय असेल Fe इथं किती आहे 4 आहे, FeCN 6 इथं किती आहे 3 आहे, याचा अर्थ ह्या 3 म्हणजे इथं +3, हे 4 म्हणजे इथं -4 असं पाहिजे. 4 3 जा 12 and 3 4 जा 12 +12 -12 हे आपल्याला समजलं पाहिजे, लक्षात घेता आलं पाहिजे. IIT JEE 2012 मध्ये याचं तुम्हाला नाव विचारलं होतं, व्हॉट इज IUPAC नॉमेनक्लेचर ऑफ दिस कंपाऊंड. आता बाळांनो पहिल्यांदा दिलाय कॉम्प्लेक्स आयन, नंतर दिलाय काउंटर आयन. मग कॉम्प्लेक्स आयन दिलाय, कॉम्प्लेक्स आयन लिहिताना पहिल्यांदा लिगँडची नावं आणि नंतर मेटलचं नाव. लिगँड कुठले आहेत, एक आहे वॉटर, एक आहे अमाइन. आता बाळांनो आपल्याला लिगँड जर न्यूट्रल लिगँड आहे त्याचे IUPAC नॉमेनक्लेचर, याला काय म्हणतो आपण अमोनिया, पण त्याचं IUPAC नॉमेनक्लेचर काय अमाइन. अमाइनच्या स्पेलिंग मध्ये -M आलं पाहिजे. दुसरा आहे बाळांनो याचं नाव कार्बन मोनॉक्साइड, कार्बन मोनॉक्साइड याचं नाव, पण आपण कोऑर्डिनेशन कॉम्पाउंड मध्ये IUPAC नाव काय देतो कार्बोनिल. IUPAC नाव त्याचं आहे कार्बोनिल, राईट. आपण पाणी वॉटर म्हणतो आपण, पण इथं म्हणायचं बाळांनो ॲक्वा, ग्रीक मध्ये त्याला काय म्हणतात ॲक्वा म्हणतात, म्हणजे तुम्हाला ॲक्वा असं लिहावं लागेल, बरोबर आहे. ह्यांची नावं तुम्हाला अशी लिहावी लागतील, अमाइन, CO चं कार्बोनिल, H2O चं ॲक्वा असं तुम्हाला नाव लिहावं लागेल, राईट. हा एक होमवर्क तुम्ही करायचा आहे बाळा. आता नाव काय लिहावं लागेल, पहिल्यांदा ॲक्वा लिहिणार का अमाइन लिहिणार, तर ॲक्वाच्या स्पेलिंग मध्ये काय येतं AQ येतं, अमाइनच्या स्पेलिंग मध्ये A नंतर काय येतं M येतं, म्हणजे तुम्हाला अमाइन अगोदर लिहावं लागेल, म्हणजे काय होईल डायअमाइन. अमाइनच्या स्पेलिंग मध्ये लक्षात ठेवा M पाहिजे. डायअमाइन टेट्रा ॲक्वा, डायअमाइन टेट्रा ॲक्वा. आता बाळांनो हा कटायनिक आहे, कारण की बाहेर मायनस चार्ज आहे, म्हणजे हा कटायनिक आहे, म्हणजे तुम्हाला सिंपल त्याचं नाव लिहावं लागेल कोबाल्ट. कटायनिक किंवा न्यूट्रल कॉम्प्लेक्स मध्ये युज्युअल नेम, कॉमन नेम त्याचं लिहायचं आहे कोबाल्ट, ब्रॅकेट मध्ये त्याचे ऑक्सिडेशन स्टेट विदाउट स्पेस, आणि काउंटर आयनचा नंबर लिहायचा नाही, जस्ट क्लोराइड म्हणायचं, ट्राय क्लोराइड म्हणायचं नाही, क्लोराइड म्हणावं लागेल. ऑक्सिडेशन स्टेट त्याची कॅल्क्युलेट करावी लागेल. आता कोबाल्टचे ऑक्सिडेशन स्टेट काढायचे आहे. पाणी किती आहेत, पाणी आहेत 4, पाण्यावरती कुठलाही चार्ज नसतो,
अमोनिया किती आहेत 2, अमोनियावरती कुठलाही चार्ज नसतो. क्लोरीन मात्र किती आहेत 3 क्लोरीन आहेत. म्हणजे लगेच आपल्याला समजेल इज इक्वल टू काय लिहावं लागेल, इज इक्वल टू आपल्याला 0 लिहावं लागेल. ओके, इथं 0 येईल, इथं 0 येईल, इथं -3 येईल, -3 पलीकडे गेलं तर काय होईल +3 येईल. म्हणजे कोबाल्टचे ऑक्सिडेशन स्टेट काय होईल +3 होईल. नाव काय होईल डायमाइन टेट्रा aqua कोबाल्ट थर्ड क्लोराइड. आययुपीएससी रूल्स जर माहित असतील, लिगँडची सर्व माहिती लास्ट सांगितलेला होमवर्क जर तुम्ही केला असेल तर आययुपीएससी नॉमिनिकेशनसाठी जे 4 मार्क्स मिळणार आहेत ते तुम्ही 100% मिळवू शकता. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.